नमस्कार, मी वैशाली. आज आपण अगदी एक साधा सोपा, कुणालाही सहज करता येईल आणि पचायला हलका असा एक पदार्थ बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे आपण घेतलेत 2 कप तांदूळ. इथे मी उकड्या तांदूळ घेतलेला आहे, पण तुम्ही रोज घरी जो वापरता तो तांदूळ घेतलात तरीही चालेल. तांदळामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ असा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे कुठले काही केमिकल्स असतील, पावडरी लावलेल्या असतील तर त्या निघून जायला मदत होते. आणि 2 वेळा हा असा स्वच्छ करून घ्यायचा. स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या तांदूळामध्ये पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण एवढं हवं आहे की तांदूळ पूर्ण बुडून वर परत थोडंसं पाणी शिल्लक राहायला पाहिजे. तांदळावर झाकण ठेवायचं आहे आणि हे तांदूळ 6 तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. 6 तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. काकडी घेतली, त्याची सालं काढली आहेत आणि ती कडू नाही ना ह्याची खात्री करायची आणि ती किसून घ्यायची आहे. आणि ही किसलेली काकडी आहे 1 कप. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि किसलेली काकडी थोडीशी आत्ता मी घालते आहे. आणि हे वाटत असताना गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. तांदूळ भिजवलेलं जे पाणी होतं त्याच पाण्याचा इथे हे तांदूळ वाटताना आपण वापर केला आहे. काकडी आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर अजून एक पदार्थ आपल्याला इथे वाटून घालायचा आहे. हा पदार्थ आहे शिजवलेला भात. इथे हा 1 कप आपण भात घेतलेला आहे आणि ह्याच्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. आणि इथेही तुम्ही घरी जो तांदूळ वापरता त्या तांदळाचा भात घेतला तरीही चालेल. आणि गरजेनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि हा शिजवलेला भातही मिक्सरमध्येच बारीक करून आपल्याला असा तांदूळ आणि काकडीच्या मिश्रणात घालायचा आहे. आणि आता 2 मिनटं हे व्यवस्थित असं फेटून घ्या. तांदूळ वाटण्यापासून पूर्ण हे भात वाटून होईपर्यंत आपण 1 कप आणि वर 2 टेबलस्पून एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे. मिश्रणावर झाकण ठेवा आणि 9 तास तरी हे असंच बाजूला ठेवून द्या. पीठ वाटून साधारण 9 तास झालेले आहेत. एकदा हे पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि आज मी आपण ह्याला काहीही म्हणू शकतो. आंबोळी म्हणूया, डोसा म्हणूया किंवा धिरडी म्हटलं तरीही चालेल. तर इथे आत्ता सुरुवातीला मी म्हणताना धिरडी म्हणते. पिठात चवीनुसार मीठ घातलं आहे. आज ही धिरडी आपण 2 पद्धतीने करून बघणार आहेत. खूप वेळा आपल्याला अशा कमेंट्स असतात की आम्ही सोडा खात नाही, इनो खात नाही. तर इनो किंवा सोडा न वापरता ही धिरडी कशी तयार होतील ते दाखवणार आहे. आणि सोडा आणि इनो घातल्यानंतर त्या धिरड्यांमध्ये काय फरक होतो ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर जे आंबवून घेतलेलं आपलं पीठ आहे त्याच पिठाची आत्ता हे पहिल्यांदा आपण धिरडं करतो आहे. आणि मी गॅसचा सगळ्यात मोठा बर्नर घेतला आहे. गॅसची ज्योत आपण मध्यम ठेवलेली आहे. हे बघा, आत्ताही आपल्या पिठाला हळूहळू जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेते आणि नंतर वरची बाजू खालूनसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर हे साधारण या रंगाचं असं धिरडं तयार होतं आहे. नंतर याच पिठातलं थोडंसं पीठ आपण बाजूला घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी अगदी 1 चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि त्याच्याचवर आपण परत अगदी पाव चमचा कच्चं तेल घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि हे मिश्रण अगदी अर्धा मिनिट आपल्याला बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे. इनो आणि तेल असं एकत्र केल्यामुळे जी त्या पिठामध्ये प्रक्रिया तयार होणार असते ती थोडीशी हळू होते. म्हणून अर्धा मिनिट तरी आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि गरम केलेल्या तव्यावर हे मिश्रण आता घालतो आहे. आणि हे बघा, अगदी यालासुद्धा छान अशी जाळी पडली आहे. पण पहिले आपल्या आंबोळीपेक्षा ही आंबोळी जाळी पण तिला जास्त पडले आणि हलकीसुद्धा झालेली आहे. वरून थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि वरची बाजू खाली करून ती पण भाजून घ्यायची आहे. हे धिरडं किंवा आंबोळी लवकर व्हायला हवी असेल तर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकता. आणि अगदी भराभर अशा आपल्या आंबोळ्या तयार व्हायला सुरुवात होते. छोट्या किंवा मोठ्या आकारात कशाही करा.
मी स्वतः सोडा घालून ही आंबोळी करणार आहे, पण तशी तुम्हाला करायची नसेल तर बिना सोड्याची सुद्धा तुम्ही ही आंबोळी करू शकता. ही जी आंबोळी मी तुम्हाला दाखवते ती आहे आपण सोडा न घालता केलेली आंबोळी. ही सुद्धा मऊसूतच अशी तयार झालेली आहे, पण खूप हलकी झालेली नाही आहे. आणि सोडा घालून केलेली ही जी आंबोळी आहे ही जास्त हलकी, जाळीदार आणि मऊसूत झालेली आहे. सोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे. या मिश्रणात मध्यम आकाराच्या 14 आंबोळ्या तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.